नमस्कार, वेलकम टू तनुश्रीज किचन कट्टा। आज मी तुम्हाला चुरमुऱ्याची चिक्की करून दाखवणार आहे। आज गूळ जरा पावसाळ्यात बघितला कसा झाला आहे, तो बुरशी वगैरे आली आहे का, नाहीतर मग थोडासा मेल्ट करून मी एका कंटेनरमध्ये ठेवून दिलं आहे, म्हणजे बुरशी येणार नाही। तर मग म्हटलं आज आता करावं चुरमुऱ्याची चिक्की। त्याच्यासाठी शेंगदाणे पण भाजून घेतले आषाढी एकादशीसाठी। चुरमुऱ्याला आपण मुरमुरेसुद्धा म्हणतो किंवा पफ राईस म्हणतात इंग्लिशमध्ये, आणि खूप डायजेशनसाठी त्याचा उपयोग असतो। गॅस्ट्रोइंटेस्टिनल डिसऑर्डर्ससाठी, कॉन्स्टिपेशनसाठी चुरमुरे खूप उपयोगी असतात। बेनिफिट्स ऑफ चुरमुरे। तर आपण आता सुरू करूया आपली रेसिपी। गॅस लावून घेऊया। त्याच्यात थोडंसं एक चमचा तूप घालते। म्हणजे तकाकी येईल आपल्या वडीला। गूळ घालूया। गूळ मी असा पातळ करून घेतलेला आहे। थोडासा घालूया, कारण काय अगदी 2-3 वाट्या आहे, अगदी कमी घालायचा गूळ। तुपामध्ये घालायचा, पाक करून घ्यायला। छान फेस येतो त्याला। पाण्यात टाकला की आवाज येतो त्याचा कटकन, म्हणजे समजायचं आपला पाक झालाय। पाक होईस तोपर्यंत ताटाला तूप लावून घेते वडी थापायला। शेंगदाणे सुद्धा मी पावटी घेतलेले। तूप लावून घेतले। अजून पाक झालेला नाही आपला, आलाय फेस आला की समजायचं, आणि कलर चेंज व्हायला लागतो। हे बघा, मला दाखवते मी। आता हळूहळू कलर चेंज व्हायला लागलाय। अजून झालेला नाही पाक। आता होत झालाय बहुतेक। तेव्हा आवाज आला की नाही गोळीचा। फेस येतो त्याला। शेंगदाणे घालून घेते मी। चुरमुरे घालूया। गॅस बंद करायचा। गॅस बंद केलेला आहे मी। तेवढं भांडभर घातलंय, अजून थोडे पाहिजे तर घालते मी थोडेसे। गूळ जास्त व्हायला नको, कमी घालायचा गूळ, म्हणजे वडी छान होते।
अगदी चुरमुरे चिकटेस तोपर्यंत तेवढाच गूळ घालायचा, फार नाही घालायचं. आणि तूप घातलं की ट्रान्सपरन्सी येते तुमच्या चिक्कीला. चुरमुरे सुद्धा मी थोडे भाजून घेतले आधी, कारण की ह्या दिवसात जरा चुरमुरे नरम पडतात. झालेलं आता मी काढून घेते हे मिश्रण. गरम आहे हे. छान झालेले. भाजतोय जरा, जाड जरा वडी पडायला पाहिजे. गार झाल्यावर छान वड्या पडतात. गरम आहे जरा. दाबून जरा पाडायची वडी. गरम आहे ते. पूर्ण गार झाल्याशिवाय वडी पडत नाही. जरा गार व्हायला पाहिजे, मग ती वडी पडते छान. अजून गार झालेले नाही. अशी गार झाली की छान वडी पडते. बघा, दिसली का तुम्हाला वडी किती मस्त झाली आहे? खाऊन बघते. आवाज आला का? खूप छान. मस्त झाली वडी. अशा प्रकारे तुम्ही घरी करू शकता. चुरमुऱ्याची वडी मुलांना डब्यात द्यायला, मोठ्यांना सुद्धा आवडेल ही वडी. आणि मधनं मधनं क्रंची शेंगदाणे घालायचे, भाजून साललं काढून, एकाचे दोन करून
खूप छान झालं. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे फिट, स्टे हेल्दी, कीप ईटिंग. बाय. See you in my next video.